आणि या गोलमेज परिषद झाल्यानंतर इंग्रजांमध्ये किंवा इंग्रज लोकांनी हळूहळू जाहीर केलं की भारताला स्वातंत्र्य द्यायचं आहे। आणि मग त्यानंतर भारत देशाचा कारभार हा कसा चालावा, कारण जगभरात जर आपण बघितलं तर देशाचे कारभार चालण्याच्या दोन पद्धती आहेत, एक हुकुमशाही आहे आणि एक लोकशाही आहे। हुकुमशाही म्हणलं तर त्या ठिकाणचा प्रमुख राजा असतो, हुकुमशाह असतो, त्यानं नियम ठरवायचे आणि त्या नियमानुसार त्या देशाचा राज्यकारभार चालवला जावा। दुसरी पद्धती आहे लोकशाही, आणि मग भारतामध्ये लोकशाही पद्धतीनं कारभार चालावा असं ठरवण्यात आलं आणि त्यानंतर भारतामध्ये घटना समितीची स्थापना झाली। त्या घटना समितीची स्थापना होत असताना जवळपास 300 लोकांची समिती ही घटना समिती निर्माण झाली, ज्याच्यासाठी पूर्ण भारताभर मतदान झालं आणि मतदान घेऊन या घटना समितीतील सदस्याची नियुक्ती करण्यात आली। ही घटना समिती निर्माण झाल्यानंतर त्या घटना समितीमध्ये प्रमुख जे माणसं होते त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर आंबेडकर आणि इतर मुन्शीराव वगैरे असे प्रमुख होते। आणि मग ह्या घटना समितीच्या पुन्हा लहान लहान इतर समित्या निर्माण केल्या गेल्या, ज्याच्यामध्ये मसुदा समिती निर्माण झाली। या मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते आणि त्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि मग या 7 लोकांची जी समिती होती मसुदा समिती, त्यांनी प्रत्येक एक कलम तयार करायचं आणि घटना समितीचे जे प्रमुख होते राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल यांच्या समोर ते कलम मांडायचं, मसुदा मांडायचा आणि तो मंजूर करून घ्यायचा। अशा पद्धतीनं एक कलम तयार करून 396 कलमांची असणारी ही राज्यघटना तयार झाली। त्यावेळेला या घटनेमध्ये 396 कलम होते। आज घडीला त्या कलमामध्ये वाढ होऊन पोट कलम वगैरे जवळपास 450च्या आसपास झालेले आहेत कलम, म्हणजे 444 का 45 तंतोतंत आकडा, तर एवढे तयार घडला झालेले आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये 7 ते 8 परिशिष्ट होते। परिशिष्ट काय आहेत, तर या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांनी आपलं कसं वर्तन ठेवावं त्या संदर्भातले आहेत। आणि या राज्यघटनेचं सगळ्यात पहिलं जे कलम आहे ते पहिलं कलम असं आहे की भारत मीन्स इंडिया। भारत मीन्स म्हणजे राज्यघटनेनं आपल्या देशाला भारत किंवा इंडिया हे दोनच नावं दिलेली आहेत। तरीही बरेच माणसं त्या दोन नावाचा वापर सोडून तिसरं नाव हिंदुस्थान असं वापरतात, जे चूक आहे। राज्यघटनेनं आपल्या देशाचे नावच दोन ठेवले, तर एक तर भारत किंवा इंडिया, कारण आपला देश हा धर्मनिरपेक्ष राज्य आहे। कोणत्याही धर्माचा प्रभाव आपल्या देशावर नाही, सगळ्या जाती धर्माचे माणसं आपल्या देशामध्ये आहेत, म्हणून आपला देश हा धर्मनिरपेक्ष हे जे तत्व आहे हे राज्यघटनेनं स्वीकारलेलं आहे, अंगीकृत केलेलं आहे। म्हणून आपल्या भारतामध्ये सगळ्या धर्माच्या माणसांना समान न्याय आहे। सगळे भारतामधले माणसं या राज्यघटनेमुळे कायद्यासमोर समान आहेत। कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा, कोणताही गरीब, कोणताही श्रीमंत माणूस राज्यघटनेमुळे मोठा किंवा लहान नाही, सगळे माणसे समान आहेत। मग ही राज्यघटना आपल्याला देत असताना या राज्यघटनेमध्ये सुरुवातीला जी उद्देशपत्रिका आहे, या राज्यघटनेमध्ये काय म्हणायचं होतं घटनाकारांना, त्यांनी या ठिकाणी एक 4-5 वाक्यामध्ये एक पेजमध्ये नमूद केलेलं आहे। त्याचं वाचन त्या उद्देशपत्रिकेचं आपल्या सगळ्यालाच करायचं आहे। आज हा जो संविधान दिवस आहे, ही मसुदा समिती तयार झाल्यानंतर जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस एवढ्या कालावधीमध्ये
ही राज्यघटना पूर्ण लिहून तयार झालेली आहे. ही जर आपण राज्यघटना बघितली तर या राज्यघटनेवर आपल्याला देशभरामधले किंवा जगभरामधले जेवढे वेगवेगळे देश आहेत, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आहे, रशिया आहे, जे मोठे देश आहेत त्यांच्या ठिकाणच्या ज्या चांगल्या चांगल्या बाबी आहेत ह्या सगळ्या एकत्र करून आपली ही भारतीय संविधान किंवा राज्यघटना तयार केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं ही राज्यघटना लिखित आहे. लिखित म्हणजे लिहिलेली, आता छापलेली किंवा टाईप केलेली आहे, परंतु त्या काळामध्ये पहिली जी प्रत आहे ती खुद्द घटनाकारांनी बसून कलम 1, 2, 3, 4 असे लिहिलेले आहेत आणि लिहिल्यानंतर पुन्हा हे मंजूर झालेले आहे. अशी असणारी ही राज्यघटना भारताचं संविधान. या संविधानाचं अनुकरण आपण सर्वांनी करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. आपण जेवढे जेवढे आपल्याला माणूस म्हणून जे जे अधिकार आहेत सगळे, शिक्षणाचा अधिकार, राहण्याचा अधिकार, संपत्ती जमवण्याचा अधिकार, लग्नाचा अधिकार, त्याचबरोबर आपल्या उपजीविकेचा अधिकार, आपल्या उद्योगधंद्याचा अधिकार, हे सगळे अधिकार आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे जेवढे आपल्या सगळे अधिकार आहेत हे सगळे या भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले आहेत. जर हे भारतीय संविधान पुस्तक नसतं तर आपल्याकडे लोकशाही नसती आणि आज जे आपल्याला अधिकार आहेत ते आपल्याला कदाचित नसते. म्हणून आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आपल्या जीवनामध्ये ह्या संविधानाला अत्यंत महत्व आहे. या संविधानाचा आपण भविष्यामध्ये अभ्यास करावा आणि त्याच्या असणारी कलमांची माहिती आपण घ्यावी. या ठिकाणी मी हे जे उद्देश पत्रिका दिलेली आहे तर त्याचं वाचन करतो आणि तुम्हीही माझ्या माग ही असणारी जी उद्देशिका आहे भारतीय संविधानाची ती स्पष्ट आणि एक आणि जोरात म्हणायची आहे, एका आवाजामध्ये. सगळ्यांनी एकदा उठून उभा राहायचं. तुम्हाला उभारा म्हणलंय का कपडे झटका म्हणलंय? आपली रांग बघा, रांग एकमेकांमधलं अंतर बरोबर आहे का बघा, रांग बरोबर आहे का बघा. सावधान सावधान मागच्या नवी दहावीच्या समोर लक्ष द्या. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय हिंद.